यानंतर एक मोठी बातमी बघूयात। अभिनेत्री केतकी चितळेनं मराठीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय। सोशल मीडियावरती व्हिडिओ शेअर करत तिनं मराठी भाषेबाबत मुक्ताफळं उधळली आहेत। मराठीमध्ये न बोलल्याने भाषेला भोकं पडणार आहेत का, असं वादग्रस्त विधान केतकी चितळेनं केलंय। याशिवाय मराठीच्या अभिजात भाषेच्या दर्जाबाबत सुद्धा तिनं भाष्य केलंय। मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानं काय फरक पडला, असा सवाल तिनं विचारलाय। समोरची व्यक्ती मराठीत बोलेल किंवा बोलणार नाही, समोरची व्यक्ती मराठी भाषेत बोलली नाही तर मराठी भाषेचं नुकसान होणार आहे का, असा थेट सवाल केतकी चितळेनं केलाय। तसंच मराठी बोलण्याचा दबाव टाकून तुम्ही तुमची स्वतःची असुरक्षितता दाखवता आहात। कोणाच्याही आयुष्यात काही फरक पडत नाही, असंही केतकी चितळेनं म्हटलंय। तर केतकी चितळेच्या या वक्तव्यावरून संताप व्यक्त होतोय। हमें दर्जा चाहिए ये आप अपनी इनसिक्योरिटी दिखा रहे हैं। मराठीत बोल, मराठी कसं येत नाही। अरे तो बोलेल नाही बोलणार, त्यांच्याने काय मराठी भाषेला नुकसान होतंय का, भोकं पडतायत का? नाही ना, तुम्ही तुमची स्वतःची इनसिक्योरिटी दाखवताय, त्यांना काय फरक पडतो? कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही। यानंतर एक मोठी बातमी बघूयात। राज्यामध्ये महायुतीचं सरकार सत्तेत येऊन आता 8 महिने झालेत, पण या कार्यकाळात काही मंत्र्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे। अशा मंत्र्यांमुळे राज्य सरकारला टीकेचं धनी व्हावं लागलंय। या पार्श्वभूमीवर मंत्र्यांच्या कामगिरीचं रिपोर्ट कार्ड तयार केलं जाणार आहे आणि त्यासाठी काही तटस्थ संस्थांना जबाबदारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। या संस्था गेल्या 7 महिन्यात राज्य मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांच्या कामाचा आढावा आगामी 7 महिन्यात घेणार आहेत। सर्वच मंत्र्यांचं सार्वजनिक जीवनातील वर्तन आणि वक्तव्याचा लेखाजोखा मांडणार आहेत। वादग्रस्त वक्तव्यांनी महायुती सरकारला कशा पद्धतीनं अडचणीत आणलं, सरकारची प्रतिमा डागाळली आहे का, याचा देखील आढावा घेतला जाईल। त्यामुळे आता या रिपोर्ट कार्डमध्ये जे मंत्री नापास होतील त्यांना मंत्रिमंडळातनं बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत। प्रणाली, आता सर्वच मंत्र्यांसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट म्हणावी लागेल व त्यांची वर्तणूक, त्यांचं बोलणं या सगळ्यावरतीच नजर असणार आहे, काय माहिती? ज्यावेळेला हे नवीन सरकार स्थापन झालं आणि मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला होता, त्याच वेळेला सर्वच मंत्र्यांना या गोष्टीची जाणीव करून देण्यात आलेली होती की त्यांच्या कामाचं सातत्यानं मूल्यमापन केलं जाणार आहे आणि त्यामुळं त्यांचं वर्तन हे योग्य पद्धतीचंच असणं गरजेचं आहे। खरं पाहिलं तर या 7 महिन्याच्या कालावधीमध्ये विरोधकांनी कमी परंतु सरकारमधल्याच सत्ताधारी मंत्र्यांनी, सत्ताधारी आमदारांच्या वतीनं काही मंत्री जे आहे ते अडचणीत आलेले आपल्याला बघायला मिळाले। बहुतेक मंत्री हे स्वतःच्याच वक्तव्यांमुळे, स्वतःच्याच वर्तणुकीमुळे अडचणीत आल्याचं दिसून येत आहे। भाजपचं सांगायचं झालं तर जयकुमार गोरे हे वादग्रस्त त्यांचं एक वक्तव्य आणि त्याचबरोबर एका महिलेचं गंभीर प्रकरण यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये वादग्रस्त ठरलेले होते। राधाकृष्ण विखे पाटील यांचा जो जलसंपदा विभाग आहे त्या विभागातला गैरव्यवहार यातून ते सुद्धा मध्यंतरीच्या काळामध्ये जरा वादग्रस्त अशी त्यांची प्रतिमा झालेली होती। शिवसेनेमधले संजय शिरसाट आपण जर बघितलं तर त्यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आलेला होता, ज्याच्यामध्ये पैशांच्या बॅग्स असल्याचा दावा काही जणांनी केलेला होता। तर 5 स्टार हॉटेल खरेदी करण्याच्या प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा इन्व्हॉल्व्ह असल्यामुळं ते सुद्धा अडचणीत आलेले आपण बघायला मिळाले होते। तर संजय राठोड यांचा जो विभाग आहे त्या विभागाच्या अंतर्गत अधिकारी जे आहेत ते गैरव्यवहार करतायत असं सातत्यानं पुढे येऊन संजय राठोड सुद्धा त्यावर काहीच कारवाई करत नाही। यामुळे संजय राठोडांची प्रतिमा जी आहे ती डागाळली गेलेली आपल्याला बघायला मिळालं। सरते शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस जे आता अतिशय ताजं आणि गंभीर प्रकरण आहे ते म्हणजे माणिकराव कोकाटे हे वारंवार वेगवेगळी विधानं विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये केलेली त्यांची विधानं ही अत्यंत दुर्दैवी अशी आहे, अत्यंत वाईट अशी आहे आणि शेतकऱ्यांच्या मनाला भेगा पाडणारी अशी ही सगळी त्यांची विधान आहे। आणि त्यात त्यांचा एक व्हिडिओ ते विधान भवनामध्ये सभागृहामध्ये बसलेले। बरोबर आहे प्रणाली, म्हणजे एकंदरीत यानंतर सर्व मंत्र्यांना बोलताना, वागताना पूर्णपणे अलर्ट राहावं लागणार आहे, काळजी घ्यावी लागणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी। एक मोठी बातमी बघूयात। हवामान विभागाकडून उद्या भंडारा जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। भंडारा जिल्हा प्रशासनाकडून उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। 2 दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे। दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। भंडारा जिल्ह्यात तुफान पाऊस बरसतोय।
आणि 2 दिवसापासून या मुसळधार पावसामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून सर्व शाळांना, अंगणवाड्यांना, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. भंडारा जिल्ह्यासह रत्नागिरीला सुद्धा रेड अलर्ट आहे आणि त्यामुळे भंडारा जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरती आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. राज्य मंत्रिमंडळात वादग्रस्त मंत्र्यांच्या जागी नवीन मंत्री नेमण्यासंदर्भात चर्चा सुरू असताना हा दौरा होत असल्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व आलंय. या दौऱ्यात अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याचं कळतंय. वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे. तसंच राज्यात खातेबदलाचेही संकेत असल्याचं सूत्रांकडून कळतंय. त्यामुळे काही मंत्र्यांचे खाते बदल केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. महायुतीतील ज्येष्ठ नेत्यांसोबत बोलून हा निर्णय जाहीर करण्यात येईल अशी शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. यानंतर एक मोठी बातमी बघूयात. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच वर्षी होणार आहेत. डिसेंबर महिन्याच्या आधी या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला या संदर्भातली माहिती दिली. दरम्यान सर्वात प्रथम मिनी विधानसभा संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदा निवडणुका होतील. त्यानंतर नगर परिषदेच्या आणि सर्वात शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुकांची तयारी सध्या युद्धस्तरावर सुरू केली आहे. आणखी एक मोठी बातमी. गेल्या काही दिवसांपासून एकत्र सत्तेत असलेले महायुतीतले 3ही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार करतायत. ठाणे, पुणे आणि नागपूर यासारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये 3ही पक्ष महायुती म्हणून लढणार नाहीत अशी चर्चा आहे. या शहरांमधील राजकीय परिस्थिती बघता महायुतीतले 3ही पक्ष आमने-सामने येणार आहेत. विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली. त्यामुळे आगामी काळात या निवडणुका अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे. राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी बीओटी मॉडेलद्वारे अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. राज्य सरकारनं बीओटी म्हणजेच बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर या मॉडेलद्वारे पायाभूत प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे खासगी क्षेत्राचा सहभाग वाढणार असून रस्ते, पूल, महामार्ग आणि इतर मोठ्या प्रकल्पांना वेग येणार आहे. सरकारच्या या पावलामुळे विकास कामांना आर्थिक बळकटी मिळणार असून निधी अभावी रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिनं आपल्याच घरात छळ होत असल्याचा दावा केला होता. तिनं एक व्हिडिओ पोस्ट करत हे आरोप केलेले आहेत. त्यानंतर आता तिनं दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. याआधी देखील तनुश्रीनं मीटू मोहिमेत पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नाना पाटेकर यांचे राजकारण्यांशी चांगले संबंध आहेत. पोलिसांकडून आम्हाला न्याय मिळणार नाही अशी हतबलता देखील तिनं व्यक्त केली. आपल्यासोबत बोलण्यासाठी अभिनेत्री तनुश्री दत्ता आहेत. आपण विचार नमस्कार न्यूज 18 लोकमतमध्ये काय सांगणार, नेमकं काय प्रकरण तुमच्यासोबत झालं? एक इंस्टाग्राममध्ये आपण व्हिडिओ शेअर केला होता, नेमकं ते प्रकरण काय? ये जो मैटर है ना, ये 5 साल से चल रहा है और मुझे परेशान किया जा रहा है. तो ये परसों जो इंसिडेंट हुआ था, लेकिन ये जो मेरा रिस्पांस, इमोशनल रिस्पांस निकला, इट इज़ नॉट फॉर जस्ट वन डेज थिंग. ये 5 साल से काफ़ी सारी चीज़ें चल रही है. मीटू के बाद से मुझे कॉन्स्टेंटली परेशान किया जा रहा है. मेरे प्रोजेक्ट्स को मतलब एक ग्रुप बना के कॉन्सेंट्रेटेड एफर्ट करके सारे मेरे प्रोजेक्ट्स को खराब सबोटाज किया. जैसे सुशांत सिंह राजपूत के साथ जो चीज़ें हुई ना, काम खराब हुआ उसको परेशान किया गया, तो मेरे साथ भी वो सारी चीज़ें हो रही थी. और 2021 के बाद मैंने नोटिस करना शुरू किया. आई ऑब्जर्व दैट ग्रुप्स एंड ग्रुप्स ऑफ पीपल, men were following me. मैं घर से, बिल्डिंग से निकल रही हूँ, उनको पता है. मैं कहीं भी जा रही हूँ, मैं बाहर गांव कहीं पे गई हूँ पिलग्रिमेज, मैं साधना के लिए जाती रहती हूँ, वहाँ पे भी लोग मुझे फॉलो कर रहे हैं. मेरे ईमेल्स अकाउंट हैक हो गए. मैं 4-5 मूवीज़ मैंने कंफर्म कर ली थी 2020 में अमेरिका से वापस आके. वो सारे मूवीज़ मेरे ख़राब हो गए. मेरे काम में मतलब एक ग्रुप एफर्ट था कि मैं काम ना कर पाऊँ, मुझे परेशान करने के लिए. बिल्डिंग में
फ्लैट के सामने कोई आके बेल बजा के चला जाएगा, मैं दरवाजा खोलूंगी कोई नहीं है, चल कंटिन्यूस, कभी सुबह को शाम को बेल बज रहा है, बैंग हो रहा है। मैंने एक बिल्डिंग में भी कंप्लेन किया और सिक्योरिटी सुपरवाइजर को मैंने कंप्लेन किया, लेकिन चीज़ें रुकती थी फिर वापस शुरू हो जाती थी। मतलब कोई मुझे परेशान कर रहा था। और मेरे घर में ना 2022 में किसी मेड को प्लांट किया गया था। जो मेड ने आकर मेरे खाने पीने में चीज़ें मिला रही थी और मेरी तबीयत बिल्कुल बिगड़ गई। एंड आई एम यूजुअली वेरी फिट, एक्टिव एंड वेरी एनर्जेटिक पर्सन। तो उसको डाला गया था। तुम्हाला नेमकं हे त्रास कोण देते, म्हणजे कोण ये आहे? सारा सब कुछ फॉलो किया जा रहा है, काम खराब कर रहे हैं, मेड को प्लांट कर दिया, उज्जैन में ब्रेक काट दिया किसी ने, एक्सीडेंट हो गया मेरा। नाही, नेमकं तुम्ही आरोप कोणावर करताय? हे कोण आहे? तुमचे शत्रू नेमकं कोण आहेत? ये कोई गिरोह, अंडरवर्ल्ड का कुछ काम मुझे लगता है, मेरे को सस्पिशन है। अब उसके पीछे कौन है, ये नाना पाटेकर खुद इंटरव्यू में बोलता है कि मैं अंडरवर्ल्ड फैमिली से बिलोंग करता हूँ, मान्या सुर्वे के फैमिली से बिलोंग करता हूँ। मेरा उसके साथ केस चल रहा था। नाना का दिमाग खराब है, सबको पता है। खुद अंडरवर्ल्ड की फैमिली से बिलोंग करता है तो मैं 2+2 कर रही हूँ। खुद ही समझ जाओ कौन मुझे परेशान कर रहा है, जिसका दिमाग खराब है। मैं मीटू के 2008 के बाद अमेरिका चली गई थी। क्या जरूरत थी मेरे बारे में ब्लाइंड आर्टिकल डालने की? वहां पर भी बैठ के मैं देख रही हूँ नाना पाटेकर के साथ तनुश्री का कंट्रोवर्सी। कौन ये न्यूज छाप रहा था? गलत गलत न्यूज हमेशा, तनुश्री अनप्रोफेशनल। अरे तुम्हारे साथ अगर मेरा प्रॉब्लम हुआ है और अगर मैं उस वक्त मैंने केस को परसू नहीं किया क्योंकि पुलिस ने ठीक से FIR नहीं लिया, फिर मेरे को परेशान कर रहे थे उस वक्त भी परेशान कर रहे थे। मैंने सोचा जाओ ठीक है, जा मैं जाती हूँ। नाही, नेमकं त्या दिवशी असं काय झालं की म्हणजे तुम्हाला अशी वेळ आली की तुम्ही आज इंस्टाग्रामवरती व्हिडिओ शेअर करून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, पण नेमकं असं काय तुम्हाला झालं? पण तुम्ही त्या व्हिडिओमध्ये रडताना दिसत होतात. वो हो गया, वो 5 साल का फ्रस्ट्रेशन था। आज त्यांच्याकडून कळलेलं आहे, तनुश्री दत्ता यांच्याकडून, की नेमकं कोण त्रास देत आणि कशा पद्धतीने त्रास देतात. तर त्यांची ती तेवढीच मागणी आहे सरकारकडे आणि की त्यांनी न्याय द्यावं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई.